आषाढी एकादशी निमित्त पुण्यातले प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलवाडीतल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आज मोठी गर्दी केली। भक्तिमय वातावरणात पुणेकर पांडुरंगाच्या चरणी लीन होताना पाहायला मिळाले आणि इथल्या भक्तिमय सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। जय हरी माऊली। आज आषाढी एकादशी आपल्याला माहिती आहे, सर्व भाविक पंढरपूरला जातात, पण ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही कार्यभावल्यामुळे ते आपापल्या गावातलं जे प्रति विठ्ठल मंदिर असतं तिथं येऊन दर्शन घेतात, पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत। असंच एक विठ्ठल मंदिर आहे पुण्यातल्या विठ्ठलवाडी परिसरात। इथलं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 300 वर्षापासूनची स्वयंभू मूर्ती आहे। म्हणजे त्या काळात गोसावी कुटुंबियाच्या शेत नांगरताना सापडलेली स्वयंभू मूर्ती आहे। आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथं बाजूला मोठा नदी आहे आणि तिथं पुंडलिकाचं मंदिर, म्हणजे जसं बरोबर पंढरपूरला चंद्रभागेला चंद्राकार आकार आहे पुंडलिक मंदिर आहे, तशीच संरचना इथलं ह्या विठ्ठलवाडीची आहे, म्हणून याला प्रति पंढरपूर म्हटलं जातं। याच प्रति पंढरपूरच्या या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पुण्याच्या पंचक्रोशीतून हजारो भाविक इथं दर्शनाला बघू शकतो आपण। बाहेर किती भीड आहे, माझ्या माहितीत साधारण 2-2.5 लाख भाविक दरवर्षी इथं दर्शनाला येतात आणि ह्या पांडुरंगाच्या सावळ्या लोभस रूपाचं दर्शन घेतात। इच्छा हीच असते, आम्हाला पंढरपूरला जाता नाही आलं तर हीच आमची आषाढीवारी आणि हेच आमचं पंढरपूर। रामकृष्ण हरी, जय हरी माऊली। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।